मराठवाड्यासह सोलापूर नगरमध्ये आलेल्या महापुरात शेतीचं मोठं नुकसान झालंय। एकट्या मराठवाड्यातील पावणे 6,000 गावांना या पुराचा मोठा फटका बसलाय, तर 1,00,000 एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। पुरात झालेल्या एकूण नुकसानीचा आकडा अजूनही निश्चित झालेला नाहीये। नुकसानीचा खरा आकडा कल्पनेपलीकडचा असण्याची भीती व्यक्त करण्यात येते। महापुरामुळे महाराष्ट्रात हाहाकार। निम्म्या मराठवाड्यातल्या शेतीचा चिखल। 53 लाख एकरावरच्या जमिनीवरची पिकं मातीमोल। यंदाचा पावसाळा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परीक्षा घेणारा ठरला। पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातल्या कोणत्या ना कोणत्या भागाला पुराचा फटका बसत आलाय। सप्टेंबरच्या पावसानं तर कहरच केला। निम्म्या मराठवाड्यातल्या गावांना पुराचा वेढा पडला, तर लाखो हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं। एकट्या मराठवाड्यातली आतापर्यंतची सरकारी आकडेवारी फार भयंकर आहे। पुरामुळे 86 जणांचा बळी गेला, तर 13 जखमी झाले। 1,725 जनावरांचा मृत्यू, तर 89 गोठे वाहून गेले। पुरामुळे 5,795 घरांची पडझड झालीय। मराठवाड्यातल्या एकूण 5,893 गावं प्रभावित झाली। 23,96,162 हेक्टरवरची पिकं पाण्यात गेली आहेत, तर 18,20,000 हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण झाले। 29,36,668 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय, तर 12,821 हेक्टरवरच्या फळबागांना याची झळ बसलीये। पावसाळा सुरू झाल्यापासून झालेल्या नुकसानीची आकडेवारी तर 90 लाख एकर पर्यंत पोहोचलीये। खरीपातील गेल्या काही वर्षात झालेलं हे सर्वाधिक नुकसान असल्याचं तज्ञ सांगू लागलेत। आज जर राज्याचा जर आजचा जर हिशोब केला, आजचा जर विचार केला, तर साधारणतः आज अखेर राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं 92 लाख एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला सांगणार 92 लाखापैकी ह्या नुसत्या सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला, तर सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 53,38,000 एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय। काही शेतकऱ्यांचं जमीन वाहून गेलेली आहे, काही आमचं पशुधन, आमची गुरढोरं त्यांची वाहून गेलेली आहे ती। मराठवाड्यासोबत पश्चिम महाराष्ट्राचा भाग असलेल्या सोलापूर आणि खानदेशातल्या काही जिल्ह्यात अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान केलंय। सरकार आता केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी सगळ्या नुकसानीची आकडेवारी गोळा करतंय। सरकारला सुद्धा अजून नेमक्या नुकसानीचा पूर्णपणे अंदाज आलेला नाहीये। आता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत, त्यामुळे या संदर्भात प्रीमॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही, ते आपल्या फायद्याचं देखील नाही। पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू, कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही, ते एकदाच पाठवता येतं। त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हालाही रिलीज केलं जाईल। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून अजूनही शेतीकडे पाहिलं जातं। गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातली शेती पूर, दुष्काळ, गारपिटीच्या दुष्टचक्रात अडकलीय। ग्लोबल वॉर्मिंगचे हे साईड इफेक्ट्स असले तर यातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी सरकारला ठोस उपाययोजना कराव्याच लागणार आहेत। दिल्लीहून उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।